मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बोरगाव इथं आहोत. डाळिंबाचा प्लांट पाहतोय. डाळिंबाची बाग आहे मित्रांनो ही. ह्याच्या अगोदरही मी ह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही डाळिंबाचं बुड कसं बुड आहे बघा ही. मित्रांनो, ह्याची पानं बघा कशी आहे ती. कुठलीही रोगराई नाही मित्रांनो ह्याच्यावरती. कसलीच रोगराई नाही. तजेलदार असे पानं आहेत तुम्हाला सांगतो. प्रत्येक पानं एकदम क्लिअर आहेत. मित्रांनो, एवढंच नाही तर ह्याची किती जोपासणी बाहेरने केली असेल. ह्याच्या जी फवारणी असेल हे असेल. तर मित्रांनो, आणखी ही बाग धरलेली नाही. ह्याला अजून म्हणजे फुलं वगैरे आहेत भरपूर. तुम्हाला मी फुलाचं झाड दाखवतो. फुलं त्यांना यायला चालू झालेली आहेत. हे बघा फुलं. अशा पद्धतीमध्ये ह्याचं फुलं हे आहेत. डाळिंबाची फुलं काही अशी येतात. हे असं डाळिंब असते. हे बघा हे डाळिंब. मित्रांनो, ह्याच्यातलं आंतरपीक हे ह्या शेतकऱ्यांनी जे घेतलंय. आता हे जवळपास नाही म्हणलं तर मित्रांनो 2 एकर क्षेत्र आहे. या 2 एकर क्षेत्रामध्ये आंतरपीक ह्यांचा झेंडू होता. तर झेंडूचे 1.5 लाख रुपये झालेत आतापर्यंत. पण भावाच्या अभावी हा प्लॉट सोडून देण्यात आलेला आहे. भाव नसल्यामुळे परत ह्याला ह्याचं जे काय समजा संगोपन करायचं, ह्याचे जे काय समजा फवारण्या वगैरे होत्या, ह्या सगळ्या फवारण्या वगैरे त्यांनी बंद करून टाकल्या. आणि आता ह्या डाळिंबाच्या बागाकडं ह्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळं झेंडूकडचं लक्ष कमी केलं आहे. मित्रांनो, 1.5 लाख रुपये अमाऊंट म्हणजे काय कमी नाही आहे. डाळिंबाला करत करत हे करायचं होतं त्यांना. मेन पीक ह्यांचं हे डाळिंब आहे. डाळिंबाच्या पिकातून पिकाला लक्ष देत देत त्यांना झेंडू बघायचा होता. म्हणजे ह्याला काय स्पेशली बघायची गरज नव्हती. पण डाळिंबाकडे बघत बघत ह्यांनी झेंडूमध्ये पण त्यांचा चांगला फायदा झालेला आहे. 2 प्रकारचा झेंडू होता बघा. तिकडे पिवळा दिसतोय तुम्हाला आणि इकडे लाल आहे. मित्रांनो, चांगल्या पद्धतीमध्ये ह्यांचं हे झालेलं आहे. झेंडूचे चांगले पैसे झालेत. आणि आता हे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्यायचं काम म्हणजे ह्याच्याकडे आहे आता डाळिंबाकडे. डाळिंबाचं तुम्ही बघताय डाळिंबचं कसं दिसतंय एकदम तजेलदार. हां, नादच करायचं नाही मित्र, आहे का नाही. कसं आहे एकदम तेज कसं आहे बघा डाळिंबावरती. हां, फुलधारणा पण तशीच आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची जर म्हटलं, आता तुम्हाला विश्वास बसणार नाही. ह्या शेतकऱ्यांनी मास्तर लावलेला नाही. ह्यांनी स्वतः सगळं शिकून, स्वतः डोकं लावून आणि स्वतः अभ्यास करून आतापर्यंत एवढी बाग ह्यांनी फुलवलेली आहे. ह्याला कुठलाही मास्तर नाही किंवा काय नाही. बिना मास्तरची बाग आहे मित्रांनो. कसं आहे बघा झाडं तर कशी आहे ती. सगळं प्लांटेशन बघा असं आहे. विदाऊट मास्तर. पण मित्रांनो, शेवढं करायचं म्हणजे सोपं नाही. आणि अभ्यास त्याला लय लागत आहे. कमी अभ्यासाचं हे नाही. किती अभ्यास केला असेल यांनी. ह्या तुम्ही झाडावरूनच ह्याचा अंदाज लावू शकता. हे प्लांटेशन कसं केलेलं आहे. हे बघा असंही बघितलं असं तर हे लाईनमध्ये दिसतंय. आणि असंही बघितलं तर हे लाईनमध्ये दिसतंय. तर मी मध्यभागी जाऊन तुम्हाला हे दाखवलेलं नाही. मी बाहेरच्या बाजून दाखवतोय. तर अशा पद्धतीमध्ये बघा हे फुल असतंय. हे डाळिंब इथून हे होतं. मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जुनेच असाल तर अभ्यास करा, प्रयत्न करा
आणि काय अजून नवीन माहिती पाहिजे असेल, काय तुमची अडचण असेल तर नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नक्कीच माहिती त्याच्याबद्दल दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो.